दरबार भरला होता. कोण कोण रोखणार शिवाजी महाराजांना, सगळ्याला प्रश्न पडला होता. छत्रपती शिवरायांची कीर्ती बेफाम, छत्रपती शिवरायांची कीर्ती बेफाम, भल्या भल्याला फुटला घाम, याला कोण घालित येसन, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, सगळ्यांनीच मानली हार. अचानक एक सरदार उठला, 7.5 फूट उंचीचा धिप्पाड अंगाचा, आणि म्हणाला, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. नाव तेच अफजल खान, नाव तेच अफजल खान, जिंकता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबारात, खान निघाला मोठा थाटात. घोड दौड फौज फाटले बक्कळ, अंगिदा हत्तीचे बळ, पाहणारा कापे चळचळ. खान आणि खानाची सेना वाटेत भेटेल त्याला तुडवत चुडवत निघाली. देवळाच्या देवळा उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ, सगळ्यांना प्रश्न पडला. इकडे आड तिकडे वीर अशी महाराजांची परिस्थिती झाली आहे. महाराजांची मुठभर सेना खानाला कसं थोपणार. काय लढवावं हुन्नर, काय लढवावं हुन्नर, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, गणिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, धडला भेटीचा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा, खानानं हसत हसत मंजूर केला. दिवस ठरला. खान बेहुमान, खान बेहुमान, त्याला नाही शिवबाच्या करामतीची जाण, त्याला नाही शिवबाच्या करामतीची जाण. शिवाजी महाराजांनी खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी शानदार शामियाना उभारला. शामियानात दौलत डुलत आला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, महाराजांच्या संगती म्हाला. महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. खानानं दिली हसरी हाक, नजरेत रोकुनी गैर. खानानं महाराजांना आलिंगन दिलं अन दगा केला. खान मुरगाळी मान मानेला, कट्टारीचा वार त्यानं केला. चिलखत होता अंगाला, खरा खरा आवाज झाला. खान एडबडला, आणि तितक्यातच शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनखाचा बिचवा काढला आणि त्या खानाच्या पोटात घालून त्याचा खोतळा बाहेर काढला. अशा रीतीने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान नावाच्या सैतानाचा वध केला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.